प्रेग्नेन्सीच्या या 9व्या महिन्याने ना अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आणलंय, तुम्ही बघू शकता. आणि हे रात्रीचे 3 वाजता हा मी व्हिडिओ काढलेला आहे. बघू शकता माझे एक्सप्रेशन्स. दुपारची वेळ झालेली होती, भूक खूप जोरात लागली होती, तर म्हणलं पटकीन मसाले भात बनवते. ताट वाढून घेतलं आणि माझ्या पद्धतीने, जसं मला मसाले भात आवडतात त्या पद्धतीने बनवलं आणि खायला बसले. आणि वरनं ताक सुद्धा आणलं होतं, की मला मसाले भात संग ताक प्यायला खूप आवडतं. पोट भरून जेवले. त्याच्यानंतर कपडे होते राहिलेले, म्हणलं कपडे धुवून घेते. हे बघू शकता, कपडे धुवायला घेतले. कपडे झाल्यानंतर भांडीचा राडा होता माझ्या घरामध्ये, भांडीचा राडा उरकला. म्हणलं प्यायचं पाणी राहिलं, प्यायचं पाणी पण भरून घेते, कारण की गढूळ पाणी तर गाळून भरावं लागतं, त्यात वेळ लागतं. पाणी भरून झाल्यानंतर भांडी जागेवर ठेवली आणि कपडे सुकवायला जायला म्हटलं, ते बाहेरचे कपडे एकही सुकलेले नव्हते, परत कपडे ठेवून दिले मी. त्याच्यानंतर माझ्या ताई आल्या होत्या, त्यांनी 4-5 प्रकारचे लोणचं आणले होते आणि वरनं भाजीपाला आणला होता गावावरनं, सासूबाईंनी बांधून दिलं होतं. त्याच्यानंतर जाऊबाईंकडेच जावं लागलं, कारण की माझा सिलेंडर संपला. ते बघू शकता, त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा, त्यांना पण म्हटलं कॅप्चर करावं म्हणून या दोघांना घेतलं आणि भाजी कापायला बसलेले होते. जेवण केलं आम्ही, पण ते व्हिडिओ शूट करता आला नाही मला, म्हणलं जाऊ दे. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, पण मिस्टरांना ताप आला होता आणि त्यांचे पाय पण सुजलेले होते, त्यांना पण बरं वाटत नाहीये. आणि हा माणूस आहे ना बिलकुल सुद्धा स्वतःवर लक्ष देत नाहीये. आता ह्या प्रेग्नेन्सीचं जसं कळलं ना, तसं माझ्यावर आणि माझ्या बाळावर जास्त फोकस असतोय, स्वतःकडे तर बिलकुल सुद्धा लक्ष देत नाहीये. त्याच टेन्शनमध्ये मला पण झोप नव्हती, 4:30 वाजून गेले तरी डोळ्यात झोप नव्हती, वरनं पाय दुखत होते, माझ्यामुळे हे पण जागे होते. तर मला आहे ना, खरं तर सांगू, अक्षरशः डोळ्यात पाणी आल्यासारखं, तर असं चिडचिड पण होत होती आणि रडायसारखं पण होत होतं.